नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्ण, राधे राधे. तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजची कथा खूप माहितीपूर्ण आहे. ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही कोणीही कधीही गरीब राहणार नाही. जर तुमच्या घरात पैसा थांबत नसेल तर महिलांसाठी स्नान करताना अवश्य करा हा उपाय. तुम्हाला अचानक संपत्ती मिळेल. याशिवाय ज्या महिला कपडे काढून अंघोळ करतात त्यांच्यासाठी ही कथा खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, एकदा विष्णूजी माता लक्ष्मीसोबत हरिद्वारमध्ये फिरत होते. माता लक्ष्मीजींनी पाहिले की गंगेत स्नान केल्यावर सर्व लोक हर हर गंगे म्हणत राहिले, पण सर्वजण दुःखी आणि त्रस्त आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला ही कथा ऐकत असाल तर ती पूर्ण ऐका, कारण अर्ध्या अपूर्ण ज्ञानाचा काही उपयोग नाही. याशिवाय हे महालक्ष्मी, ज्या भक्ताला आमचा व्हिडिओ आवडेल आणि चॅनलला सबस्क्राईब करेल त्याच्या घरात कधीही संपत्तीची हानी होणार नाही, कोणतीही कमतरता नसावी, त्याचे घर नेहमी संपत्तीने भरलेले राहो यासाठी आम्ही प्रार्थना करतो. मित्रांनो, सर्वप्रथम पूर्ण खऱ्या भक्तीने कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण राधे राधे लिहा. मित्रांनो, जेव्हा माता लक्ष्मीजींनी पाहिले की गंगेत स्नान करून सर्व लोक हर हर गंगे म्हणत राहिले, पण सर्वजण दुःखी आणि त्रस्त आहेत, मग माता लक्ष्मीजींनी मोठ्या आश्चर्याने भगवान विष्णूजींना विचारले की गंगेत अनेक वेळा स्नान करूनही त्यांचे पाप आणि दुःख का नष्ट झाले नाही? गंगेत सत्य नाही का? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, प्रिये, या लोकांनी पापनाशक गंगेत स्नानही केले नाही, मग त्यांना फायदा कसा होणार? लक्ष्मीजींनी आश्चर्याने म्हणाल्या की त्यांनी स्नान कसे केले नाही? सर्वजण स्नान करून जात आहेत, तसेच त्यांचे शरीर सुकले नाही, मग तुम्ही कसे म्हणता की त्यांनी स्नान केले नाही? विष्णूजी म्हणाले, उद्या मी तुम्हाला त्याचे रहस्य समजावून सांगेल. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला. रस्ते चिखलाने भरले होते. रुंद रस्त्यावर खोल खड्डा होता आणि सगळीकडे चिखल होता. मित्रांनो, मग विष्णूजींनी त्यांच्या चमत्कारिकपणे म्हातारेचे रूप धारण केले आणि चालताना खड्ड्यात पडलेल्या आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करूनही बाहेर पडू न शकलेल्या माणसाप्रमाणे पडून राहिले. देवी लक्ष्मीला हे समजावून सांगितले की त्यांनी खड्ड्याजवळ बसावे आणि म्हणावे की माझा म्हातारा नवरा या खड्ड्यात पडला आहे, कोणीतरी पुण्यवान जीवाने त्याला बाहेर काढावे आणि त्यांचा जीव वाचवावा आणि मला एक असहाय्य व्यक्ती म्हणून मदत करावी. विष्णूजींनी असेही सांगितले की जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढेल तेव्हा एवढेच सांगा की भाऊ, माझा पती पूर्णतः पापरहित आहे, जो पापरहित आहे त्यानेच त्याला स्पर्श करावा. जर तुम्ही निर्दोष असाल तर त्याच्या हाताला स्पर्श करा, अन्यथा स्पर्श करताच तुम्ही जळून राख व्हाल. मित्रांनो, लक्ष्मीजी खड्ड्याच्या काठावर बसल्या आणि येणाऱ्या लोकांना सांगून ती भगवान विष्णूंनी शिकवलेल्या गोष्टी सांगू लागल्या. गंगेत स्नान करूनही लोकांची गर्दी होती. सुंदर मुलीला असे बसलेले पाहून अनेकांना अपराधी वाटले. काहींना धर्माची तर काहींना कायद्याची भीती वाटली. काही लोकांनी देवी लक्ष्मीला असेही सांगितले की तिने या वृद्धाला का मरू द्यावे आणि ती त्याच्यासाठी रडत होती. आणि त्याचवेळी काही दयाळू स्वभावाची माणसे होती ज्यांनी सहानुभूती दाखवून मुलीच्या नवऱ्याला बाहेर काढावे असे वाटत होते. पण ऐकून लक्ष्मीजींचे शब्द तेही थांबले आणि विचार केला की आपण गंगेत स्नान करून आलो आहोत, तरी पण आपण पापी आहोत, कारण त्यांनी पाप केली होती. मित्रांनो, मदत करताना आपण जळवून राख होऊ शकतो असे त्यांना वाटत होते. या महिलेच्या म्हणण्यानुसार अशा परिस्थितीत आपण स्वतःही जळून जाऊ शकतो. शेकडो आले, शेकडोंनी विचारले आणि निघून गेले. प्रिय मित्रांनो, आता संध्याकाळ झाली होती. विष्णूजी म्हणाले, हे प्रिय, तू कोणाला खऱ्या मनाने गंगेत स्नान करण्यासाठी येताना पाहिले आहे का? थोड्या वेळाने एक तरुण हातात पाणी घेऊन हर हर गंगे म्हणत बाहेर आला. लक्ष्मीजीने त्याला तेच सांगितले. त्या तरुणाचे मन करुणेने भरून आले. त्याने सापळ्यात अडकलेल्या म्हाताराला म्हणजेच विष्णूजींना बाहेर काढण्याची तयारी केली. तेव्हा लक्ष्मीजींनी त्यांना थांबवले आणि म्हणाल्या, भाऊ, जर तू पूर्णपणे पापरहित नसशील तर माझ्या पतीला स्पर्श करताच तू जळून जाशील. पण यावेळी न डगमगता तो लक्ष्मीजींना निश्चयाने म्हणाला, आई, तू माझ्या पापरहितेवर शंका का घेतेस? गंगेत डुबकी मारून मी आत्ताच आलो आहे बघ. गंगेत डुबकी मारली तर कसली पापे राहणार? असे म्हणत
तरुणाने उडी मारून वृद्धाला वर उचलले. तेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांचे खरे रूप त्यांच्यासमोर प्रकट केले आणि त्यांना दर्शन दिले. भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितले की इतक्या लोकांमध्ये फक्त याच एका व्यक्तीने गंगेत स्नान केले आहे. या उदाहरणानुसार श्रद्धेशिवाय आणि फक्त श्रद्धेशिवाय केवळ नामासाठी गंगेत स्नान करणाऱ्यांना खरे फळ मिळत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की गंगेत स्नान करणं व्यर्थ आहे. गंगेत स्नान करणे देखील पुण्यकारक आहे. यानंतर विष्णूजी देवी लक्ष्मीला म्हणाले, प्रिये, आता मी तुम्हाला 12 गोष्टी सांगेन. जो कोणी स्नान करताना या 12 गोष्टी लक्षात ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही. त्याच्या घरात देवी लक्ष्मी वास करते. त्याच्या घरात अफाट संपत्ती येते. कधीही भांडणे होत नाहीत. त्याचे संपूर्ण कुटुंब आनंदी जीवन जगते. तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाली, हे भगवान, कृपया आम्हाला या 12 गोष्टी सांगा. मित्रांनो, यानंतर भगवान विष्णूंनी त्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. तुम्ही या 12 गोष्टी खूप लक्ष देऊन ऐका. यानंतर भगवान विष्णू म्हणतात, हे प्रिये, तुला या 12 गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला आणखी एक गोष्ट सांगेन जी स्त्रियांसाठी आहे. जी स्त्री पूर्ण कपडे काढून आंघोळ करते तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणून लक्ष्मी, हे नीट ऐका. मग भगवान विष्णू बोलू लागतात आणि आणखी काही सांगू लागतात. भगवान विष्णू म्हणतात की स्नान केल्याने शरीर निरोगी राहते आणि मन प्रसन्न राहते. आंघोळीमुळे चेहऱ्याची चमक आणि शरीर आकर्षकही वाढते. आणि या दैनंदिन कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आध्यात्मिकपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो. आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आता मी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगणार आहे. प्रिये, तुम्ही या गोष्टी काळजीपूर्वक ऐका. प्रथमतः स्नान केल्यावर लोक शुद्ध होतात आणि पूजा वगैरे सर्व कार्य करण्यास सक्षम होतात. म्हणून सकाळी स्नान करावे. दुसरे म्हणजे शास्त्रात असे म्हटले आहे की स्नान केल्याने मनुष्याला हे 10 गुण प्राप्त होतात: सौंदर्य, सामर्थ्य, पावित्र्य, वय, आरोग्य, लोकप्रियता, दृढता आणि बुद्धिमत्ता. तिसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मी, संपत्ती, पुष्टी. ज्यांना आरोग्य आणि तंदुरुस्ती हवी आहे त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि दररोज स्नान करावे. चौथी गोष्ट म्हणजे सकाळी स्नान केल्याने पापांचा नाश होतो, पुण्य मिळते असे सांगितले आहे. असे म्हटले जाते की जे लोक सकाळी आंघोळ करतात त्यांच्यामध्ये नकारात्मक शक्ती भटकत नाही. म्हणूनच सकाळी स्नान करणे योग्य आहे. पाचवी गोष्ट म्हणजे आजारपणात डोक्याच्या खालून फक्त आंघोळ करावी. अंग ओल्या कपड्याने पुसणे म्हणजे एक प्रकारची आंघोळ असे मानतात. सहावी गोष्ट म्हणजे सूर्योदयापूर्वी सकाळी आंघोळ करावी. अशी आंघोळ करणे उत्तम मानले जाते. सातवी गोष्ट म्हणजे अंगावर तेल आणि मलमल लावून नदीत स्नान करणे. त्याऐवजी नदीतून बाहेर पडून काठावर आपले शरीर स्वच्छ करा आणि नंतर नदीत डुबकी मारण्याचा सल्ला दिला जातो. आठवी गोष्ट म्हणजे ज्या घाटावर कपडे धुतले जातात ते पाणी अशुद्ध समजले जाते, म्हणून तिथून दूर राहून नदीत स्नान करावे. नववी गोष्ट म्हणजे 11 किंवा 21 वेळा डुबकी घेणे चांगले आहे असे म्हणतात. 10वी गोष्ट म्हणजे पवित्र नद्यांमध्ये कपडे धुवू नयेत. नदीत कोणीही घाण टाकू नये. 11वी गोष्ट म्हणजे गंगाजल हे तीर्थक्षेत्रापेक्षा पाण्यापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. 12वी गोष्ट म्हणजे गंगा मातेने सांगितले आहे की जेथे स्नान करताना कोणी माझे स्मरण करेल तेथे मी त्या पाण्यात अवतरून येईन. प्रिय मित्रांनो, यानंतर विष्णूजी म्हणाले, आता मी तुम्हाला त्या स्त्रियांबद्दल सांगतो ज्या कपडे काढून स्नान करतात. भगवान विष्णू म्हणाले, हे प्रिय, हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम सांगितले आहेत. या नियमांपैकी एक म्हणजे अंघोळीशी संबंधित गोष्टी. असे मानले जाते की सामान्य माणसाने शास्त्रातील नियमांचे पालन केले पाहिजे, ज्यामुळे घरातील सुख समृद्धी टिकून राहते आणि अपार संपत्तीही मिळते. अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्रंथात सांगण्यात आल्या आहेत, ज्यांचे आपण शतकानुशतके पालन करत आलो आहोत. पण अजूनही लोकांना त्यांच्या कर्माविषयी पूर्ण माहिती नाही. अशा नियमांपैकी एक म्हणजे नग्न आंघोळ करणे. तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की कधीही कपड्यांशिवाय म्हणजेच नग्नावस्थेत आंघोळ करू नये.
जर आपण पौराणिक कथांबद्दल बोललो तर नग्न स्नान करण्यास मनाई करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कृष्ण अवतारातील त्या काळाशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरात स्नान करत असताना त्या नग्न होत्या. याच वेळी जेव्हा भगवान श्रीकृष्णाने गोपिकांचे सर्व कपडे लपून ठेवले आणि गोपिकांनी त्यांना आपले कपडे परत घेण्याची प्रार्थना केली, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना समजावून सांगितले की वस्त्र परिधान केल्याशिवाय कोठेही स्नान करू नये. हे वरुण देवाचा अपमान होईल. म्हणूनच तुम्हाला नग्न अवस्थेत अंघोळ न करण्याचा सल्ला दिला जातो. अंघोळ करताना तुम्हाला असे वाटत असेल की बंद खोलीत तुम्हाला कोणी पाहत नाही, तर ते चुकीचे आहे, कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहतो. जर तुम्ही नग्न अवस्थेत अंघोळ करत असाल तर ते चुकीचे आहे. हे प्रामुख्याने जलदेवता वरुणाचा अपमान करण्यासारखे आहे. नग्न अंघोळ केल्याने तुम्ही पाप करत आहात आणि आर्थिक आणि शारीरिक नुकसान करू शकता. तुम्ही नग्न अंघोळ केल्यास तुमच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि तुमची मानसिकताही नकारात्मक बनते. म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही अंघोळ करताना काही कपडे घातले तरी कपड्यांशिवाय अंघोळ करू नका, तरच तुमच्यासाठी चांगले होईल. नग्न अंघोळ केल्याने शरीरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि याचा परिणाम तुमच्या शरीरासोबतच तुमच्या मनावर आणि मेंदूवरही होतो. यासोबतच गरुड पुराणानुसार तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पूर्वज म्हणजेच अमृत पूर्वज तुमच्या आजूबाजूला उपस्थित असतात. नग्न होऊन अंघोळ केल्यास पितृदोषाचा त्रास होऊ शकतो. तुमच्या पूर्वजांना यातून समाधान मिळत नाही आणि त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होऊ शकतो. आणि नग्न अंघोळ केल्यास पूर्वजांना आणखी राग येतो, ज्यामुळे व्यक्तीची शक्ती आणि संपत्ती नष्ट होऊ शकते. तो नष्ट होतो. म्हणून कधीही नग्न होऊन स्नान करू नये. पुराणात सांगितल्याप्रमाणे अंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि नग्न अवस्थेत स्नान करणे म्हणजे कपड्याशिवाय पितरांसमोर स्नान करणे मानले जाते. शास्त्रात अशी श्रद्धा आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केले तसे असल्यास देवी लक्ष्मी त्याच्यावर नाराज होऊ शकते आणि यामुळे तुमच्या कुंडलीत तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते आणि तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. या कृतींमुळे तुम्हाला नग्न अवस्थेत अंघोळ न करण्याचा सल्ला दिला जातो आणि असे करणे शास्त्रातही पाप मानले गेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे सादरीकरण कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जय श्री कृष्ण. राधे राधे.